आंब्यासोबत हे पदार्थ खाल्ले तर उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात एक वेगळीच लगबग सुरू होते. फ्रीजमध्ये थंडगार आंबे ठेवले जातात. बाजारात केशर, हापूस, लंगडा, पायरी अशा विविध आंब्यांचा सुगंध दरवळू लागतो आणि घराघरात आमरसाचा बेत ठरतो. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा चवीला जितका अप्रतिम असतो तितकाच तो शरीरासाठी पौष्टिकही मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन ए, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते. पण आयुर्वेदात एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे, कोणताही पदार्थ योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ला तरच तो शरीरासाठी फायदेशीर ठरतो. आंब्याबाबतही हेच नियम लागू होतात. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 10 पदार्थ जे आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर लगेच खाणं टाळायला हवं. माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. आंबे थंड पाण्यात ठेवावे. आयुर्वेदानुसार आंब्याची प्रकृती उष्ण मानली जाते. म्हणूनच पूर्वीच्या काळी आपल्या घरातील मोठी माणसं आंबे खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवायची. कारण असं मानलं जातं की त्यामुळे आंब्यातील अतिरिक्त उष्णता कमी होते आणि शरीरावर त्याचा त्रास कमी जाणवतो. नंबर 2. योग्य प्रमाणात खाणे. विशेषतः हापूस आणि अतिशय गोड पिकलेले आंबे शरीरात उष्णता अधिक वाढवू शकतात. ज्यांना पित्त, ॲसिडिटी किंवा त्वचेवर पुरळ येण्याचा त्रास असतो त्यांनी प्रमाणातच आंबा खावा. नंबर 3. तिखट पदार्थासोबत. अनेकांना आमरसासोबत खूप तिखट आणि मिरचीचे पदार्थ खायला आवडतात. पण हे कॉम्बिनेशन शरीरातील उष्णता अचानक वाढवू शकतं. यामुळे काही लोकांना ॲसिडिटी, घाम किंवा पोटात जळजळ जाणवू शकते. नंबर 4. आंब्यावर पाणी पिणं. आंबा खाल्ल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिणंही योग्य मानलं जात नाही, कारण त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि काही लोकांना पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. विशेषतः ज्यांची डायजेशन वीक आहे त्यांनी ही सवय टाळावी. नंबर 5. जास्त साखर. डायबिटीज असणाऱ्यांनी आंबा खाताना विशेष काळजी घ्यायला हवी, कारण आंब्यामध्ये नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असते. पूर्णपणे टाळण्याची गरज नसली तरी कमी प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने खाणं अधिक योग्य ठरतं. विशेषतः अतिरिक्त साखर घालून बनवलेला आमरस टाळावा. नंबर 6. लहान मुलांसाठी. लहान मुलांना आंबा खूप आवडतो, पण त्यांनाही मर्यादित प्रमाणातच द्यावा. खूप जास्त आंबा खाल्ला तर काही मुलांना पोटदुखी, अंगावर पुरळ किंवा सर्दीचा त्रास होऊ शकतो. नंबर 7. आंब्यासोबत दही. काही लोकांना आंबा आणि दही एकत्र खायला आवडतं, पण ज्यांना कफ किंवा सायनसचा त्रास आहे त्यांनी जपून घ्यावं, कारण हे मिश्रण काही वेळा शरीरात कफ वाढवू शकतं. नंबर 8. मासे आणि आंबा. आयुर्वेदात मासे आणि आंबा हे मिश्रण टाळायला सांगितलं आहे, कारण दोन्ही पदार्थांची प्रकृती वेगळी असते. काही लोकांमध्ये त्यामुळे त्वचेवर इचिंग किंवा पचनाचे त्रास दिसू शकतात. नंबर 9. आईस्क्रीम सोबत. अनेकांना उन्हाळ्यात आमरस सोबत आईस्क्रीम खायला आवडतं, पण थंड आणि उष्ण प्रकृतीचे पदार्थ एकत्र आल्यावर काही लोकांना घसा बसणे किंवा सर्दीचा त्रास सुरू होतो. नंबर 10. थंड पेये आणि आंबा. तसंच आंब्यानंतर लगेच कोल्ड ड्रिंक्स किंवा थंड पेये घेणंही योग्य नाही, यामुळे ॲसिडिटी आणि गॅसेस वाढू शकतात. नंबर 11. गरम चहा. आंब्यानंतर लगेच गरम चहा घेण्याची सवयही अनेकांना असते, पण गरम
आणि उष्ण प्रकृतीचे पदार्थ एकत्र आल्याने पोटात जळजळ वाढू शकते. नंबर 12. फास्ट फूड किंवा तेलकट पदार्थ. भजी, वडा, फास्ट फूड किंवा तळलेले पदार्थ आणि आमरस हे कॉम्बिनेशन पचनासाठी जड मानलं जातं. विशेषतः ज्यांना ऍसिडिटी किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी जपून खावं. नंबर 13. जास्त प्रमाणात आमरस. आंबा खाल्ल्यानंतर शरीराला लगेच ऊर्जा मिळते, कारण त्यातील नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स शरीरात पटकन ॲब्झॉर्ब होतात. म्हणूनच काही लोकांना आंबा खाल्ल्यावर लगेच उत्साह आणि ऊर्जा जाणवते. पण अति प्रमाणात खाल्ला तर त्याचं रूपांतर हेवीनेस मध्ये होऊ शकतं. नंबर 14. ड्रायफ्रूट सोबत. योग्य कॉम्बिनेशन बद्दल बोलायचं झालं तर आंबा कोरड्या मेव्यासोबत, थोड्या वेलची सोबत किंवा साध्या प्रमाणात खाल्ला तर शरीराला अधिक चांगला फायदा होतो. आंबा आणि कारले. आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारलं खाल्ल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो. कारल्याची कडू चव आणि आंब्याची गोड प्रकृती एकत्र आल्याने काही लोकांना मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो. नंबर 16. उकडलेली अंडी. उकडलेली अंडी आणि आंबा हे मिश्रणही काही लोकांना सूट होत नाही. विशेषतः पचन कमजोर असेल तर अपचनाचा त्रास होऊ शकतो. आंबा आणि अंडी एकत्र जड ठरू शकतात. नंबर 17. दुधासोबत. दूध आणि आंबा हे मिश्रण काही लोकांना चालतं, मात्र जास्त प्रमाणात घेतल्यास पोट जड होणे किंवा गॅसेस होऊ शकतात. खाण्याची योग्य वेळ. काही लोकांना रात्री उशिरा आंबा खाण्याची सवय असते, पण रात्री शरीराची पचनक्रिया तुलनेने मंद असते. म्हणून रात्री उशिरा खूप आमरस किंवा मँगो शेक घेतल्यास जडपणा जाणवू शकतो. आंबा खाण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळी 11 वाजण्याच्या आसपास किंवा संध्याकाळी मधल्या वेळेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळांचा राजा असला तरी आंबा मर्यादेतच खावा. एका वेळी 1 ते 2 आंबे किंवा मर्यादित आमरस हेच शरीरासाठी योग्य मानलं जातं. मित्रांनो, आंबा जरूर खा, पण शरीराची काळजी घेऊन, कारण योग्य पद्धतीने खाल्लेला आंबा अमृतासारखा असतो आणि चुकीच्या सवयींमुळे तोच त्रासाचं कारण बनू शकतो. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आंबा कोणत्या प्रकारे खायला सर्वात जास्त आवडतो. आमरस, मँगो शेक की कापून. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.